हॅलो स्टुडंट्स, मी राहिनी नामदार इयत्ता 11वीतील विषय अर्थशास्त्र यामधील पहिले प्रकरण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यातील पुढील भाग घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे अर्थशास्त्राच्या शाखा. अर्थशास्त्राच्या शाखा आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी अर्थशास्त्र म्हणजे काय तो भाग आठवून पाहूया. अर्थशास्त्र हा शब्द ग्रीक शब्द आयकोनोमियापासून आले आहेत. आयकोनोमिया ज्याला मराठीमध्ये म्हणतात कुटुंबाचे व्यवस्थापन. कुटुंबाचे व्यवस्थापनातूनच इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र हा शब्द आलेला आहे. अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी मांडलेल्या आहेत. आपण आधी कौटिल्य यांची व्याख्या पाहिलेली. कौटिल्य काय म्हणत होते की अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन व व्यवस्थापन होय, असं म्हणणं कौटिल्य यांचं होतं. त्यानंतर आपण ॲडम स्मिथ यांची व्याख्या पाहिली. ॲडम स्मिथ काय म्हणाले की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे उत्पादन, वाटणी व विनिमय यांचे विवेचन करणारे शास्त्र होय, किंवा अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं. त्याच्यानंतर मार्शल यांची व्याख्या पाहिली. मार्शल काय म्हणतात की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहेत. त्यानंतर आपण रॉबिन्स यांची व्याख्या पाहिली. प्राध्यापक रॉबिन्स यांनी काय म्हटलेलं की अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर आता आपण अर्थशास्त्राच्या शाखा कोणकोणत्या आहेत तो भाग अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत आणि या 2 शाखा सर रॅग्नर फ्रिश यांनी तयार केलेल्या आहेत. सर रॅग्नर फ्रिश यांचा जन्म 1895 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 1973 मध्ये झाला. फ्रिश यांचा जन्म नॉर्वेमधील ख्रिस्तियाना येथे झालेला आहे. फ्रिश 1931 साली ओस्लो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी 1933 साली ओस्लो विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र होय. हे शब्द ग्रीक शब्द मायक्रोज व मॅक्रोज यापासून आलेले आहेत. मायक्रोज स्पेलिंगमध्ये बघा MIKROS आणि MAKROS असे हे शब्द आहेत जे ग्रीक शब्द आहेत. यांनाच पुढे इंग्लिशमध्ये मायक्रो आणि मायक्रो या पद्धतीने वापरू लागले. MICRO आणि MACRO मायक्रो मॅक्रो. अर्थशास्त्र यांची विभागणी 2 शाखांमध्ये झाली. पहिली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान घटक ज्याला ग्रीक शब्द आहेत मायक्रोज, आणि स्थूल अर्थशास्त्र ज्याला मोठा किंवा एकूण घटकाचा अभ्यास जिथे होतो त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणतात. ग्रीक शब्द मॅक्रोज पासून हा स्थूल अर्थशास्त्र हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. मुद्दाम ही माहिती देत आहेत कारण की याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात. फ्रिश यांचे काही निवडक लेखन इथे मी दाखवलेले आहेत, तर तुम्ही स्क्रीन पॉज करून हे त्यांचं लेखन वाचू शकता. पुढे याचा फायदा होईल. 1933 मध्ये सर रॅग्नर फ्रिश यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राची विभागणी केली. त्यांच्या सन्मानार्थ ऑस्लो विद्यापीठात फ्रिश केंद्र अजूनही सुरू आहे. 1961 साली फ्रिश हे अँटोनियो फेल्ट्रिनेली पारितोषिकाचे मानकरी होते. 1969 साली अर्थशास्त्रीय व्यवस्थेच्या विश्लेषणात गतिशील प्रतिमानाचा विकास व उपयोजन केल्याबद्दल जॉन टिम्बरजेन यांच्या सोबत विभागून त्यांना सर्वोच्च मानाचा असा अर्थशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. सूक्ष्म अर्थशास्त्र हा भाग पाहूया. सूक्ष्म म्हणजे लहान. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, तो उत्पन्न कशा पद्धतीने प्राप्त करत आहेत, मिळालेल्या उत्पन्नातून बचत किती करतोय, किंवा मिळालेल्या उत्पन्नातून ती व्यक्ती गुंतवणूक किती करत आहेत, त्या व्यक्तीची बाजारपेठेतील वस्तूंना मागणी किती आहेत, जर तो विक्रेता आहे तर तो किती वस्तूंचे उत्पादन करत आहेत, कोणत्या किमतीला वस्तूंची विक्री करत आहेत, अशा वेगवेगळ्या वैयक्तिक घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. यामध्ये एका कुटुंबाचा, एका कामगाराचा, एका उद्योग संस्थेचा किंवा एका उद्योगाचाच विचार केला जातो.
म्हणूनच त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्र लक्षात ठेवण्यासारखा भाग की तो वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतो. त्यामध्ये एका घटकाचा विचार केला जातो, एका व्यक्तीचा विचार, एक उद्योग संस्था. मग ती उद्योग संस्था कोणत्या वस्तूचं उत्पादन करत आहेत, त्या वस्तूने जे उत्पादन केलेले आहे त्या वस्तूंची किंमत बाजारामध्ये काय आहेत, तो किती पुरवठा करत आहेत, त्या उद्योग संस्थेला नफा किती मिळत आहेत, त्या उद्योग संस्थेमध्ये किती कामगार काम करत आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास करणे म्हणजेच फक्त सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ज्यावेळेस आपण भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व उद्योग संस्थांचा अभ्यास करू तर तो होईल स्थूल अर्थशास्त्र. फक्त एका घटकाचा अभ्यास करू तर ते होईल सूक्ष्म अर्थशास्त्र. फक्त एका विक्रेत्याचा आपण अभ्यास करू तर ते होईल सूक्ष्म अर्थशास्त्र. फक्त एका वस्तूच्या किमतीचा विचार केला की त्या वस्तूची मार्केटमध्ये काय किंमत आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वस्तू आणि सेवा वापरतो. करोडो वस्तू उत्पादित केल्या जातात. दिवसाची सुरुवात होते तेव्हापासून टूथपेस्टपासून आपण अनेक वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो. त्या सगळ्या वस्तूंच्या किमतीचा जर विचार करायचा असेल तर तो भाग होईल स्थूल अर्थशास्त्र. फक्त एकाच वस्तूच्या किमतीचा विचार केला तर तो होईल सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान. केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहूया. हे आहे केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या पहा. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट म्हणजे खास, एक विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, कोणते तरी एक कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. थोडक्यात कोणत्याही एका उत्पादन संस्थेचा अभ्यास करणे, एका कुटुंबाचा वैयक्तिक किमती, एखाद्या व्यक्तीचं वेतन किती आहेत, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तू, एखाद्या विशिष्ट वस्तूचाच अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता ही व्याख्या लक्षात ठेवण्याचं टेक्निक दाखवते मी तुम्हाला इथे. केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. विशिष्ट काय आहे? विशिष्ट उत्पादन संस्था आणि कुटुंब. मग विशिष्ट हा शब्द लक्षात ठेवायचा, उत्पादन संस्था आणि कुटुंब. पुढे काय आहे? वैयक्तिक. वैयक्तिक काय? किमती, वेतन, उत्पन्न. वैयक्तिक हा शब्द लक्षात ठेवा. पुढे किमती, वेतन, उत्पन्न. त्यानंतर पुन्हा विशिष्ट. इथे वैयक्तिक उद्योग दिलाय, तुम्ही विशिष्ट उद्योग हा शब्द वापरू शकता. विशिष्ट काय? उद्योग. आणि पुढे विशिष्ट वस्तूंचा, पुन्हा विशिष्ट हा शब्द आलेला आहे म्हणून विशिष्ट एकदाच, उद्योग आणि वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे तुम्ही व्याख्या लिहिताना हे असं बरोबरीचे चिन्ह, अधिक चिन्ह टाकून व्याख्या लिहायची नाही आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेलं टेक्निक आहेत. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, इथे कॉमा टाकायचा, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राकडे वळूया. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, उदाहरणार्थ आपली भारताची अर्थव्यवस्था, मग भारतामध्ये एकूण रोजगार किती आहेत, भारताचं राष्ट्रीय उत्पादन किती आहेत, भारतामध्ये एकूण गुंतवणूक किती केली जाते, भारतामध्ये एकूण बचत किती होत आहेत, भारताचे एकूण उपभोग किती आहेत, भारतामध्ये वस्तूंचा सप्लाय, पुरवठा किती आहेत, भारतामध्ये एकूण वस्तूंची मागणी, डिमांड किती आहेत, भारतातील असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांच्या किमती, त्या किमतींची सरासरी म्हणजे सामान्य किंमत पातळी किती आहे, यांचा अभ्यास जेथे केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणतात. इथे कोणत्याही एका घटकाचा अभ्यास केला जाणार नाहीत, संपूर्ण घटकाचा अभ्यास केला जाणार, एकूण घटकांचा अभ्यास केला जाणार, म्हणून त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हटले जाते. कारण की स्थूल या शब्दाचा अर्थच एकूण, समग्र असा होतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही एका उत्पादकाचा, एका व्यक्तीचा अभ्यास केला जाणार नाहीत, तर देशामध्ये असणाऱ्या सर्व लोकसंख्येचा, उदाहरणार्थ भारताचं उदाहरण घेतलं तर भारतामध्ये 138 कोटी लोकसंख्या आहेत. त्या 138 कोटी लोकांची बचत किती आहेत, 138 कोटी लोकसंख्येची गुंतवणूक किती आहेत, 138 कोटी लोकसंख्येचं उत्पन्न किती आहेत, वस्तू किती उत्पादित होत आहेत भारतामध्ये, या सगळ्या एकूण घटकांचा अभ्यास जिथे होतो त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. एका उद्योगाचा विचार न करता स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्व उद्योग संस्थांचा विचार होणार.
म्हणजे एका विक्रेत्याचा विचार न करता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या उद्योग संस्था आहेत त्या सर्व उद्योग संस्थांचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये होणार. स्थूल अर्थशास्त्राच्या आणखी काही व्याख्या आहेत. हॅन्सेन यांनी काय व्याख्या केलीत तर स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. आणि पुढे कार्ल शॅपिरो यांची व्याख्या आहेत. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहेत. शॅपिरो यांची व्याख्या सोपी आहे बघा. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. ही व्याख्या तुम्ही पाठ करूनच ठेवा. या व्याख्येचा उपयोग तुम्हाला इयत्ता 12वीसाठी देखील होईल. केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या 11वीसाठी आहेत. 12वीसाठी या 2 अर्थतज्ञांच्या व्याख्या आहेत. तर त्यापैकी कार्ल शॅपिरो यांची व्याख्या पाठ करूनच ठेवावी. केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या ही कशी लक्षात ठेवायची बघा आता. केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी नसून एकूण परिमाणाशी आहे. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. मग आता केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लक्षात ठेवताना काय करायचे, पहिले जे 3 शब्द आहे स्थूल अर्थशास्त्राचा संबंध, हे 3 शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर वैयक्तिक परिमाणाशी नसून कशाशी आहे, एकूण परिमाणाशी आहे. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. वैयक्तिक म्हणजे एका व्यक्तीच्या उत्पन्नाशी नसून संपूर्ण राष्ट्राच्या उत्पन्नाशी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध येतो. त्यानंतर वैयक्तिक किमतीशी नसून कोणत्याही एका वस्तूच्या किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात त्या वस्तूंच्या किमतीची सरासरी होय. त्यानंतर वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. अशा पद्धतीने तुम्ही केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लक्षात ठेवू शकता. व्याख्या आपल्याला समजली असेल तर मी एक उदाहरण देते. त्या उदाहरणामार्फत तुम्हाला हा भाग समजणे सोपे होईल की स्थूल अर्थशास्त्र काय आहेत. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण जंगलाचा अभ्यास. आता अर्थशास्त्रामध्ये पैशाचा अभ्यास केला जातो. जंगलामध्ये कुठून आला पैसा हा प्रश्न पडला असेल किंवा मग आमच्या मॅडमनी सांगितले आहे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे जंगलाचा अभ्यास. मी तुम्हाला हा भाग समजावा म्हणून ते घेतलेलं उदाहरण आहेत. आणि इयत्ता 12वीमध्ये याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न देखील आहेत. 12वीची तयारी देखील आपण आत्तापासून करतोय आणि पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांची पण तयारी. हे उदाहरण बघा की ज्या वेळेस जंगलामध्ये आपण जातो तर जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक झाडे असतात. मग पूर्ण जंगलाचा अभ्यास ज्यावेळेस केला जाईल त्यावेळेस तो होईल स्थूल अभ्यास, थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र. आणि जर जंगलामधील एकच झाड, एका प्रकारचं झाड आपण निवडलं, उदाहरणार्थ निलगिरीचं झाड, आणि त्या निलगिरीच्या झाडाचा अभ्यास केला की या निलगिरीच्या पानांपासून कशा पद्धतीने तेल तयार केला जातो, त्या तेलाचा उपयोग वनौषधी म्हणून कसा वापर केला जातो, किंवा मग निलगिरीच्या झाडांच्या लाकडाचा वापर फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो, ते झाड कसं आहे, त्याची वाढ कशी होते, कोणत्या भागामध्ये ते जास्त प्रमाणामध्ये येते, त्याचा उपयोग कसा होतोय, फक्त निलगिरीच्या झाडाचाच अभ्यास केला मी तर ते होईल सूक्ष्म अर्थशास्त्र. पण मी जर समजा संपूर्ण जंगलाचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत सगळा, तर ते होईल स्थूल अर्थशास्त्र. हेच उदाहरण आणखी सोप्या पद्धतीने समजून सांगते. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे उदाहरणार्थ आपलं भारत, या भारतामध्ये जे जे व्यवहार होतात, जे जे आर्थिक घडामोडी होतात, त्या सगळ्या घटकांचा अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. भारतामध्ये किती रोजगार आहे, भारतामध्ये कोणत्या वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात, भारतामध्ये ज्या एकूण लोकसंख्या आहेत त्या एकूण लोकसंख्येचं उत्पन्न किती आहेत, त्यांची बचत किती आहे, त्यांची गुंतवणूक किती आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. आणि ज्या वेळेस आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय होणार की भारतामधील महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये जळोजी रोडला एक विक्रेता आहे. तो विक्रेता कोणत्या वस्तूचे उत्पादन करतोय, आपले उत्पादन कोणत्या किमतीला विकत आहेत, त्या उत्पादकाला किती नफा मिळतोय, त्या एका विक्रेत्याचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.
आता तुम्हाला हा भाग चांगल्या प्रकारे समजला असेल. सूक्ष्म अर्थशास्त्र काय आहे आणि स्थूल अर्थशास्त्र काय आहेत. आज आपण अर्थशास्त्राच्या 2 शाखा पाहिलेल्या आहेत. त्या आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रो इकॉनॉमी असे म्हणतात आणि स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. या 2 शाखा रॅग्नर फ्रिश यांनी तयार केलेले आहेत. यांनी अर्थशास्त्राचे 2 भाग केलेले आहेत. मुद्दाम काही भाग रिपीट करते जेणेकरून आपली वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होईल. आजचा भाग समजला असेल. व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.